शाहिस्तेखानाची फजिती भाग 1. मुघल सत्ता आणि आदिलशाह यांच्याशी संघर्ष करीत शिवरायांनी स्वराज्य उभे केले. शाहिस्तेखानाची स्वारी. विजापूरच्या आदिलशहाने जंग पछाडले, पण शिवरायांपुढे त्याचे काहीच चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळदाण उडाली होती. त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशाह चिडला. त्याने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर 5 लाख सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत शाहिस्ता खान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढेच येत होता, पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठी अतिशय चपळ, भीमथडी तट्टावर बसणारे, चटणी भाकरी खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यातून धावपळ करावी, यात मराठे फार पटाईत. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला.